प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारच होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा। अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडेच पक्षाची धुरा। राष्ट्रवादीबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल, त्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य। बारामतीच्या गोविंद बागेत पवार कुटुंबियांची बैठक सुरू। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार बैठकीला उपस्थित असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, मात्र अजित पवारांकडील वित्त नियोजन खातं भाजपाकडेच राहणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनाने कोसळलेले शरद पवार पुन्हा मैदानात उभे। नीरा नदीतल्या प्रदूषणाची शरद पवारांची पाहणी, बारामतीची सूत्र पुन्हा घेतली हाती। अजित पवारांना अखेरची सलामी देताना पोलिसांकडून मिसफायर। गृहमंत्री अमित शहांसह अनेक मोठे नेते होते समोर। सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी, पोलिसांकडून स्पष्टीकरण। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार, तर तीनही पालिकेत भाजपाचा उपमहापौर होणार। मालेगाव महापालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र। काँग्रेसचे 3 आणि भाजपाच्या 2 नगरसेवकांनी स्थापन केला गट। काँग्रेस भाजप इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता। कळवा ते ठाणे रेल्वे रुळांमधील नाल्यात कचऱ्याला मोठी आग। ठाणे, कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्या ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिराने। दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। आताच्या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची राजभवनात तयारी सुरू करण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार मिळाल्याची माहिती मिळते। नरेश अरोरा हे सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे। नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सकारात्मकता दर्शवल्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे। दरम्यान अजित पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत। त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत, या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारी 2 वाजता प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे। याला आमचे विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, खासदार हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील। विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील। महिन्यांशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत, पण धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही, पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे।
दुःखद घटनेनंतर बारामतीकरांना एक दिलासा आहे आणि कुठंतरी दादांचं स्वप्न अपूर्ण न राहता हे बारामतीकरांसाठीच खरोखरच ही एक चांगली गोष्ट आहे. पण जी खंत दादा गेल्यानंतरची जी आहे बारामतीकरांना ही शब्दात व्यक्त न होणार आहे खरं. कारण आम्ही अजूनही म्हणजे दादांना विसरलेलो नाही आहे. हे घडत राहतं पण आमच्या वहिनी होणार आहेत. खरोखरच आमचे दादा आम्हाला कुठेही सोडून गेलेले नाही आहेत आणि आमचे दादा आम्हाला सोडून जाणार पण नाहीत. म्हणजे दादा जरी गेले तरी दादा त्यांच्या विचारातून त्यांच्या संस्कारातून निश्चितपणे आम्हाला येणाऱ्या वहिनींच्या मधूनच दादा आम्हाला दिसणार आहेत. हा नेता होऊ शकत नाही आणि ती उणीव भरून काढण्याची संधी सुनेत्रा वहिनींना मिळत आहे. त्याबद्दल बारामतीकर खरंच शतशः आभारी आहेत. तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजित पवारांकडील राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. मात्र अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं भाजपाकडे जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नाही आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांची राज्यसभेवरील जागा ही रिक्त झाल्यानंतर पार्थ पवार यांची राज्यसभेवरती वर्णी लागणार आहे. त्यासोबतच धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा एंट्री होणार आहे. धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आजच्या दिवसातली पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार, उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, हे सगळे प्रश्न अनुत्तरित असतानाच शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे अजित पवारांच्या अस्थी नीरा नदीच्या संगमावरती विसर्जित केल्या जात असतानाच दुसरीकडे मात्र शरद पवारांनी नीरा नदीतील प्रदूषणाची पाहणी केली. यावेळी त्यांना स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. शरद पवार पुन्हा सक्रिय होण्याचा अर्थ काय अशी चर्चा आता रंगलेली आहे. आमचे सगळ्या शेती पार नापीक झाले एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे. सगळा लोड जो आहे ना त्याच्यामध्ये स्लॉटर हाऊसचा बेकार आहे बेकार सगळीकडे ती परिस्थिती. म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून काय योग्य उपाय बंधनकारक जे काय तुम्ही उत्पन्नाचं साधन पोल्युशन कसं वेस्टेज करता तो अधिकारी येतात बघतात त्याच्या उपाययोजना काय परत नाही. सीबीची असू द्या केंद्रातली टीम असू द्या सगळे येऊन गेले पण अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजे त्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झालेले नाही. त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही गोष्टी अत्यंत सरकारबरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढते त्याचं वेस्टेज पाणी आमच्या म्हणजे शहरातल्या लोकांना श्रीमंत आणि चांगले राहावं आणि गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं आमच्या शेतीच्या जीवावर ते जगतात. तुम्ही पण शेतकरी होता साहेब तुम्ही आमचे नेते आहात. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संघर्षाचा काळ आला तेव्हा तेव्हा शरद पवार मैदानात उतरलेत आणि त्याचे परिणाम सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आलेत. 2019 सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपाकडून पुन्हा पोटनिवडणूक लढवली. त्यावेळेला श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी भर पावसामध्ये जाहीर सभा घेतली. त्या सभेचा इम्पॅक्ट हा केवळ लोकसभा पोटनिवडणुकीपुरताच नाही तर विधानसभेत सुद्धा दिसून आला. तर 2023ला पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले. त्यावेळी पत्रकारांनी पक्षाचा भविष्यातील आश्वासक चेहरा कोण असं विचारल्यानंतर हात वर करून शरद पवार असं म्हटलं. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पण पक्षातील नेत्यांचं मनोबल सुद्धा यामुळे उंचावलेलं होतं. भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरणाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, पण विलिनीकरणाच्या मार्गात अनेक अडसर आहेत. आता त्यातला वादाचा मुद्दा जो मुख्य मुद्दा असा आहे की पदाचं वाटप कसं होणार. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावून घेतलं जाईल का, हे कळीचे प्रश्न आहेत. बघूया. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला होता. इतकंच नाही तर अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या. विलिनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलिनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत झालेला विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार यांना कळवण्यात आला होता. विलिनीकरणासाठी शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे, आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. विलिनीकरणाबाबतच्या चर्चेला पवार कुटुंबातील महत्त्वाच्या बैठकींमुळे बळ मिळालं. शुक्रवारी सकाळी बारामतीत पवार कुटुंबानं एकत्र येऊन चर्चा केली. त्यात सत्तेत जायचं की नाही, विलिनीकरण करायचं की विलिनीकरण नाही करायचं, कुणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील यावर एकमत झालं. पवार कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही निर्णय घेणार नाही असं कौटुंबिक बैठकीत ठरलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास काय होऊ शकेल यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर सुप्रिया सुळेंना केंद्रात जबाबदारी मिळू शकेल. पार्थ पवार राज्यसभेवर आणि रोहित पवारांवर राज्यात पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना मान्य होईल का, हा प्रश्न आहे. तर विलिनीकरण झाल्यास कुणाला मंत्रिपद मिळेल यावर एक नजर टाकूया. जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळू शकतं. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि राजेश टोपे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकेल का, या प्रश्नांची उत्तरं सोपी नाही. जर आपण टिकलोच नाही तर विचार वगैरे हे काही राहत नाही. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सर्व नेते अपवादाने काही दोन मोजके चेहरे मला वाटतं बाजूला राहतील, थांबतील, पण सर्वांची भावना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे की एकत्र यायचं आणि सत्तेबरोबर राहायचं. राजकीय विश्लेषकांनी पदांचं वाटप हाच मोठा पेच असल्याचं सांगितलं, तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं स्पष्ट शब्दात नाकारलंय. अजितदादांच्या बरोबर मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये चर्चा करायचो की आपल्याकडे असं काही प्रस्ताव आहे का, तर त्यावेळेला दादा तरी कधी बोलले नाहीत मला, किंवा आमच्यामध्ये जी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये या संदर्भानं एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. परंतु निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला युती कोणाबरोबर करायची वगैरे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती. उमेश पाटील यांच्या वक्तव्यानं नवा पेच निर्माण झालाय. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं नाही तर कशी परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात किंवा पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सुनील तटकरेंवर राज्यातल्या पक्षाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. छगन भुजबळांना सरकारमध्ये महत्त्वाचं खातं किंवा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तरी दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचं भवितव्य काय यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. अजित पवारांना पिंपरी चिंचवडतर्फे आज श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये भाजप आमदार महेश लांडगेंनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडत श्रद्धांजली अर्पण केली. तर दादा मला माफ करा असंही लांडगे म्हणालेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असं युद्ध पाहायला मिळालेलं होतं. लांडगेंनी अजित पवारांवरती केलेली टीका आणि एकेरी उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागलेला होता.
हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांतकरणाने आलेला आहे. मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा, मला माफ करा.